बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही थरारक आणि हृदयद्रावक घटना कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही। ही कथा आहे गणपत जाधव नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याची, ज्याच्या आयुष्यात एका रात्रीत असा काही चमत्कार घडला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। गणपत जाधव हा एक कष्टाळू शेतकरी। अंगावर फाटके पण स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर कष्टाच्या रेषा आणि डोळ्यात मुलांच्या भविष्याचे एक छोटेसे स्वप्न। गणपतची परिस्थिती बेताचीच होती। त्याच्याकडे फक्त 1 एकर जमीन होती, पण त्या 1 एकर जमिनीला तो पोटच्या पोराप्रमाणे जपायचा। गावकरी नेहमी म्हणायचे, गणपत तुझी छोटी जमीन आहे, पण तू तिचं सोनं केलंस रे। गणपत हसून उत्तर द्यायचा, जमीन किती आहे याला महत्त्व नाही, आपली तिच्यावर किती माया आहे हे महत्त्वाचे। त्याच्या संसारात पत्नी लक्ष्मी आणि सोनू राणी ही 2 मुलं होती। मुलांनी चांगलं शिकावं, त्यांना नवीन कपडे मिळावेत एवढीच गणपतची साधी इच्छा होती, पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। यावर्षी पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं। आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता। बीड जिल्ह्यात सगळीकडे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। एका रात्री पावसाचा जोर प्रचंड वाढला, विजा कडकडत होत्या, वारा सुसाट सुटला होता आणि काळभोर आकाश जणू जमिनीवर कोसळत होतं। गणपतची जमीन नदीकाठी असल्यामुळे लक्ष्मी काळजीत होती। ती म्हणाली, गणपत हा पाऊस थांबेल का? आपली जमीन नदीकाठी आहे, काही अघटित तर घडणार नाही ना? गणपतनं तिला धीर दिला, काळजी नको करू, देवावर भरोसा ठेव। पण त्या रात्री गणपतलाही झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थोडा ओसरला। गणपत धावतच आपल्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच आपल्या शेताला बघायला गेला, पण शेतापाशी पोहोचताच त्याचे पाय जमिनीला खिळले। त्याच्या अंगातून एक थंड शिरशिरी गेली। त्यानं जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसणार नव्हता। त्यानं डोळे चोळून पाहिलं, पण सत्य बदलणार नव्हतं। तिथं काहीतरी अघटित घडलं होतं। गणपतच्या त्या 1 एकर जमिनीवर जिथं कालपर्यंत हिरवं पीक डोलत होतं, तिथं फक्त आज पाण्याचा वेढा आणि चिखल होता। पण धक्कादायक गोष्ट वेगळीच होती। गणपत तिथं उभं राहून आपली जमीन शोधू लागला, पण त्याला आपली जमीनच सापडत नव्हती। संपूर्ण गाव तिथं गोळा झालं। लोक आश्चर्यानं बघत राहिले। पुराच्या भीषण प्रवाहानं गणपतच्या शेतातील 2 ते 3 फूट खोल माती संपूर्णपणे खरवडून गेली होती। जमिनीचा नकाशाच बदलला होता। त्याचे बांध, त्याच्या खुणा, सगळं काही निसर्गानं पुसून टाकलं होतं। आजूबाजूच्या लोकांनी जमिनी तशाच होत्या, पण गणपतची जमीन मात्र एका खोल खड्ड्यात रूपांतरित झाली।